युवा स्वाभिमान पार्टीचे उपाध्यक्ष राष्ट्रीय नंदेशजी अंबाडकर आपल्यासोबत जुळले आहे आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर बोटफेक झाला। यामुळे देशात याची मोठी घडामोड झाली, सर्वच पक्षांनी निषेध केला। या संदर्भात आपल्याजवळ उपाध्यक्ष म्हणून जे राष्ट्रीय आहे युवा स्वाभिमानचे हे सुद्धा जुळले आहे आणि ते आपल्यासोबत या संदर्भात या निषेध वार्तेमध्ये बोलणार, काय निषेध करायला आपण आणि काय घटना असेल संविधानासंदर्भात। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर राकेश किशोर तिवारी या वकिलांनी बूट मारण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न अतिशय निषेधार्ह आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर हा देश चालतो आणि या देशाची संपूर्ण घटनात्मक बाब, कायदेशीर बाब सांभाळण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होते। एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देशातल्या जनतेला सुरक्षितता देण्याचं कामसुद्धा होते। पण त्या दिवशीच्या घटनेने राकेश किशोर तिवारी या वकिलानं या घटनेला छेद दिला। घटना 16 सप्टेंबरचा जो एक एव्हिडन्स होता, 16 सप्टेंबरचा खजुराहो येथील मंदिरामध्ये असलेल्या विष्णूच्या मूर्तीच्या संदर्भात हलकसं विधान भूषणजी गवई साहेबांनी केलं की हा प्रश्न भारत देशाच्या अखत्यारीतील आहे, त्यामुळं इथं त्याला त्यांची परवानगी घेतल्याशिवाय काही आपल्याला करता येणार नाही। आणि गमतीनं सहज त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर त्या विष्णूचे भक्त असाल तर त्या विष्णूलाच तुम्ही प्रार्थना करा। हे काही फार धार्मिक भावना दुखवण्याचा हा प्रयोग नव्हता, हलकसं गमतीनं असं म्हटलं। पण त्याचा विपर्यास करून त्या वकिलानं एक वेगळा अर्थ काढला आणि हिंदूच्या भावना भडकल्या अशा प्रकारची भूमिका घेतली। आणि तरीही गवई साहेबांनी फार संयम ठेवून क्षमाशील वृत्तीचा एक औदार्य दाखवून त्यांच्यावर दुर्लक्षित करून आपलं कामकाज सुरू केलं। त्या दिवशी पहिला अंक संपला। दुसऱ्या अंकाला या अर्थानं सुरू झाली की ANI या वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली की मी जी घटना केली ती घटना अतिशय समजदारीने आणि सत्सद्विवेक बुद्धीने केलेली आहे। मी काही माथी फिरू नाही, मी काही मानसिकदृष्ट्या दुर्बल नाही आहे, मला कुठलाही औषधोपचार नाही आहे, तेव्हा मी अतिशय चांगल्या अवस्थेत आहे। आणि मला परमात्माने ही आठवण करून दिली 16 सप्टेंबरपासून की अशा प्रकारचं विधान करताय, परमात्मा माझ्याशी बोलते आहे म्हणून मी परमात्माने माझ्याकडून हे कृत्य करून घेतलं। तेव्हा अशा प्रकारची भूमिका त्या वकिलांनी घेतलेली आहे। 72 वर्षाचा तो तरुण वकील, 72 वर्षात माणसाला प्रगल्भता येते, पण या वकिलाला सर्वांनाच प्रगल्भता येते असं नाही आहे, पण या माणसाची अप्रगल्भता तिथं दिसून आली आणि त्यांनी समजून उमजून पूर्ण हिंदू धर्माच्या भावना भडकवल्या अशा प्रकारच्या वृत्तपत्राला मुलाखती दिल्या। माध्यमांना माहिती देताना युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट नंदकिशोर अंबाडकर यांनी या संदर्भात निषेध व्यक्त केला आहे। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेचे नंदेश अंबाडकर, संस्थापक अध्यक्ष यावेळी उपस्थित होते। तर सोबतच रामदासजी मसने उपाध्यक्ष यांनी ज्योती सावित्रीबाई फुले स्वावलंबी पतसंस्था हे उपस्थित होते। यावेळी अनिल खेळडेकर, ऋषिकेश जुनगरे, युवा स्वाभिमान पार्टी हे उपस्थित होते। यावेळी संपूर्ण जणांनी निषेध व्यक्त केला। ही माहिती 2 वाजता देण्यात आली।